राजीवला कोणत्याही परिस्थितीत मीटिंगसाठी दिल्लीतून सुरतला पोहोचायचे होते, परंतु खराब हवामानामुळे सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या. त्याला काही करून आपली मीटिंग अटेंड करायची होती. त्यामुळे त्याने तत्काळ रिझर्वेशनमधून ट्रेनचे तिकीट बुक केले. पण राजीवचे दुर्दैव असे होते की AC कोचमध्येही सर्व सीट बुक होते. त्यामुळे त्याला जनरल कोचचे तिकीट मिळाले. नेहमी फ्लाईटने प्रवास करणारा राजीव आज ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करणार होता. जर राजीवचे त्याच्या क्लायंटसोबत मीटिंग नसती तर तो ट्रेनने आणि ते पण जनरल डब्यात प्रवास करण्यास कधीच तयार झाला नसता. रात्रीचे 12:30 वाजले होते, पण ट्रेन यायला अजून 35 मिनिटे बाकी होती. म्हणून राजीव त्याच्या मोबाईलवर मीटिंगमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचे ते नोट्समध्ये टाईप करून ठेवत होता. राजू ज्या स्टेशनवर गाडीची वाट पाहत होता त्या स्टेशनवर ट्रेन फक्त 5 मिनिटांचा स्टॉप घेणार होती. मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा राजीवचे लक्ष एका मुलीवर पडले, जी पावसामुळे पळत पळत स्टेशनच्या आत आली होती. पण राजीवला हे खूप विचित्र वाटले की मुसळधार पावसामुळे ती मुलगी पूर्णपणे भिजली होती आणि ती पुन्हा पुन्हा इकडे तिकडे पाहत होती. कदाचित ती बसण्यासाठी जागा शोधत होती. काही अंतरावर असलेल्या बाकावर आधी 4 माणसे बसली होती, पण राजीव ज्या बाकावर बसला होता तो पूर्णपणे रिकामा होता. ती राजीव शेजारी बाकावर येऊन बसली. त्यानंतर तिने पर्समधून तिचा फोन काढला आणि काही मेसेज वाचायला सुरुवात केली. तेव्हा राजीवने तिच्याकडे एक नजर टाकली. तिने तिचा संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला होता. फक्त तिचे डोळे दिसत होते, पण त्या मुलीचे डोळे खूप सुंदर होते. राजीवने ताबडतोब त्या मुलीवरून नजर हटवली आणि पुन्हा तो आपल्या मोबाईलकडे बघू लागला. काही वेळाने ती मुलगी राजीवला म्हणू लागली, "एक्सक्यूज मी मिस्टर." राजीवने वळून त्या मुलीकडे पाहिले. तिने विचारले की सुरतला जाणारी ट्रेन कधी येणार आहे. यावर राजीव म्हणाला, "मॅडम, ट्रेनला आणखी अर्धा तास वेळ आहे." मग ती मुलगी म्हणू लागली, "काय प्रॉब्लेम आहे? ट्रेन इतकी लेट का झाली?" याला राजीवने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्या मुसळधार पावसात राजीवला ट्रेनने लांबचा प्रवास करावा लागणार होता. याच विचाराने राजीव अस्वस्थ झाला होता. आणि वरतून या मुलीचे प्रश्न. ती मुलगी राजूला म्हणू लागली, "हॅलो मिस्टर, तुमचा सीट नंबर काय आहे?" "मॅडम, तुम्हाला काय करायचे आहे माझ्या सीट नंबरपाशी?" राजूने त्याचे तिकीट व्यवस्थित चेकसुद्धा केले नव्हते. ती मुलगी म्हणू लागली, "अरे यार, तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर देता येत नाही? मला फक्त तुमचे सीट आणि माझे सीट एकाच कोचमध्ये आहे की नाही ते पाहायचं होतं, कारण तुमच्यानंतर मी तिकीट खरेदी केले होते." राजू त्या मुलीच्या बडबडीमुळे खूप बोर झाला होता, पण तरीही त्याने खिशातून तिकीट काढून तिला आपला सीट नंबर सांगितला. राजूची तिकीट बघून त्या मुलीने आपले तिकीट चेक केले आणि हसून म्हणाली, "अरे वा, काय योगायोग आहे. आपली सीट तर जवळजवळच आहे." राजूने तिच्या बोलण्याला काही प्रतिसाद दिला नाही. खिशातून मोबाईल काढून तो फोनवर त्याच्या आईशी बोलू लागला. फोनवर बोलत बोलत राजीव स्टेशनवर असलेल्या एका चहाच्या स्टॉलवर गेला. राजीवचे आईसोबत फोनवर बोलणे चालू होते तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणीतरी जोरात थाप मारली. मग त्याने मागे वळून पाहिले तर तीच मुलगी त्याच्या मागे येऊन उभी होती. ती राजीवला म्हणू लागली, "तुम्ही वेडे आहात का? ट्रेन आली आहे, पटकन चला." त्या मुलीच्या कृतीचा राजीवला खूप राग आला होता, पण तो त्या मुलीवर रागू शकला नाही, कारण ट्रेन खरंच आली होती आणि ट्रेनने निघण्याचा हॉर्न पण वाजवला होता. राजीवने पटकन त्याची बॅग उचलली आणि धावत धावत तो ट्रेनमध्ये चढला. ती मुलगीसुद्धा त्याच्या मागे धावत होती, पण ट्रेनने स्पीड पकडल्यामुळे तिला चढता येत नव्हते. राजीवने तिच्या हाताला धरून तिला ट्रेनमध्ये खेचले. त्यानंतर ते दोघे सीटवर जाऊन बसले. योगायोग असा की उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यामुळे त्या डब्यात फार कमी प्रवासी होते. ती मुलगी राजीवला म्हणू लागली, "मी तुमच्यासारखा मूर्ख माणूस माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. आज जर मी तुम्हाला सांगितले नसते तर तुमची ट्रेन मिस झाली असती." "थँक्यू सो मच मॅडम." फक्त एवढेच बोलून राजीव शांत बसला. तसे पण राजीव मुलीशी कधी जास्त बोलत नव्हता. तो नेहमी त्याच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करायचा. त्याला मुलींमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. जर त्याला कोणत्या गोष्टीची चीड होती तर ती म्हणजे बडबड करणाऱ्या मुलींची.
आणि अशीच मुलगी त्याच्या शेजारी बसली होती. रात्रीचे 2 वाजले होते, त्यामुळे झोपून घेणे त्याने योग्य मानले. पण त्याच क्षणी एक लहान मुलगा हातात चहाची किटली घेऊन आला आणि त्याने ओरडायला सुरुवात केली की गरम चाय, गरम चाय. तो मुलगा राजूच्या सीटजवळ चालला होता, तेव्हा ती मुलगी त्याला हाक मारू लागली. त्या मुलीने चहा विक्रेत्याकडून 2 चहा मागितले आणि पर्समधून त्याला पैसे देऊ लागली. पण तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. ती राजूला म्हणाली, ओ मिस्टर, तुमच्याकडे 500 रुपये सुट्टे आहेत का? मग राजूने नाहीमध्ये मान हलवली. यावर ती मुलगी म्हणू लागली, एक काम करा, मला आता 20 रुपये द्या. मी तुमचे 20 रुपये सुरतला उतरल्यावर परत करेल. राजूने त्या मुलीला 20 रुपये दिले आणि विचार करत होता की कसली मुलगी आहे, माझ्यासोबत असे बोलत आहे जशी काही ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. तिने चहावाल्याला पैसे दिले आणि त्याच्याकडून 2 चहा घेतले. ती एक चहा राजूच्या दिशेने पुढे करत म्हणाली, ओ मिस्टर, हा तुमचा चहा घ्या. पण राजूने नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाला, मी चहा घेत नाही. मग ती मुलगी म्हणू लागली, तुम्ही या धो-धो पडणाऱ्या पावसात आणि सुंदर ट्रेनच्या प्रवासात चहा कसा घेऊ शकत नाही? आणि हा चहा फक्त मी तुमच्यासाठी घेतला आहे. मग राजू म्हणाला, रात्रीचे 2 वाजले आहेत, त्यामुळे मला आता झोपायचे आहे आणि मी झोपताना चहा पित नाही. तर ती मुलगी म्हणाली, बरं ठीक आहे, मी तुमच्यातला चहा थोडा कमी करते. राजीवने तिच्या हातातून चहा घेतला आणि तो चहा पिऊ लागला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, पण कळत नाही का, तुम्हाला बघून असं वाटतंय की तुम्ही एखाद्या मुलीच्या प्रेमात पडले आहेत. तुम्हाला मुलीने प्रेमात धोका दिले आहे का? का तुम्ही तिला पटवू शकले नाहीस? त्या मुलीच्या अशा बोलण्याने राजूला खूप राग आला आणि तो रागात तिला म्हणाला, मॅडम, तुम्ही जरा जास्तच बोलत आहात. तुम्हाला असे वाटत नाही का तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करत आहात? जेव्हापासून बसलाय तेव्हापासून नुसतीच बडबड लावली आहे. मी एकदा तरी तुम्हाला विचारले का तुम्ही एकटे प्रवास का करत आहात? तुम्ही कुठे चालला आहात? राजीवचे असे शब्द ऐकून ती मुलगी थोडी गोंधळली आणि म्हणाली, अरे रे रे, एवढी तुम्हाला मिरची लागली का? तर हळू आवाजात बोला. नसेल सांगायचे तर सांगू नका आणि चहासुद्धा प्यायचा नसेल तर पिऊ नका. मी थोडी तुमच्या डोक्याला बंदूक धरून उभी आहे. एवढे बोलून तिने तिची बॅग डोक्याखाली घेतली आणि ती झोपू लागली. पण दुसऱ्या क्षणी ती उठून बसली आणि राजीवला म्हणाली, निदान तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की शूज घालून कोणी कधी झोपते का? आता माझ्याकडे का बघत आहात? शूज काढा आणि झोपून घ्या. ती मुलगी जितकी बडबड करत होती त्यापेक्षा ती दिसायला खूप सुंदर होती. राजीव एवढ्या बडबड करणाऱ्या मुलींपासून खूप इरिटेट व्हायचा. त्यामुळे त्याने त्या मुलीशी जास्त वाद न घालता पायातील शूज काढून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण राजूला माहीत नव्हते की पुढच्या स्टेशनवर त्याच्या गळ्यात मोठे संकट पडणार आहे. पुढचे स्टेशन येताच काही मजबूत धिप्पाड तरुण मुले ट्रेनमध्ये चढली. त्यांच्या खिशात बंदूक होती. टीसीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी टीसीला बंदूक दाखवून धमकावले की आम्ही काही ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आलो नाहीत. आम्ही कोणाच्या तरी शोधत आहोत. जर तू आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकू. त्यांचे बोलणे ऐकून राजीवने डोळे उघडले आणि त्याने पाहिले की तरुण मुलं टीसीसोबत वाद घालत आहे. ते म्हणत होते की तू आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तू तुझा जीव गमावून बसेल. हा आमच्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्या मुलांच्या खिशात असलेल्या बंदुकी बघून राजूच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. अचानक त्याची नजर त्या मुलीवर पडली. त्या मुलीने स्कार्फने आपले तोंड झाकले होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले होते. त्यामुळे तिचे हातपाय थरथर कापू लागले होते. आता ते धिप्पाड तरुण मुले राजीव आणि त्या मुलीच्या सीटजवळ आले होते. त्यांना पाहून राजीव उठून बसला. ते राजीवसोबत असलेल्या मुलीला म्हणू लागले, ए मुली, आम्हाला तुझा चेहरा दाखव. यावर ती मुलगी म्हणाली, मी तुम्हाला माझा चेहरा का दाखवू? मी माझ्या पतीशिवाय कोणालाच माझे तोंड दाखवू शकत नाही. मग ती राजीवला म्हणाली, अहो ऐकता का, हे लोक माझा चेहरा दाखव म्हणत आहेत. तिने त्याला असे हाक मारल्याने राजीवला खूप आश्चर्य वाटले. तो तिच्याकडे बघत म्हणाला, तू हे काय बकवास बोलत आहेस?
राजीव त्या मुलीला अजून काही बोलायच्या आधी ती मुलगी लगेच उठून राजीवकडे आली आणि त्याच्याजवळ बसली. मग तिने राजीवचा हात धरला आणि डोळ्यांनी त्याला इशारे करू लागली. ती मदतीची विनंती करत आहे हे राजीवने ओळखले होते. मुलीची अडचण समजून त्याने तिला मदत करायचे ठरवले आणि त्या लोकांना सांगितले की होय, ही माझी पत्नी आहे आणि आमच्यात परका पुरुष स्त्रीचे तोंड पाहत नाही अशी प्रथा आहे. यावर ते म्हणू लागले की आम्ही या ट्रेनचा प्रत्येक डब्बा चेक करत आलो आहे आणि आता हा शेवटचा डब्बा राहिला आहे. बाकीच्या प्रत्येक डब्यात आम्ही फक्त एकदा विचारल्यावर सगळ्यांच्या बायकांनी लगेच आम्हाला त्यांचा चेहरा दाखवला आणि कोणीही नकार दिला नाही. आम्ही एका मुलीचा शोध घेत आहोत. आम्हाला खात्री आहे की ती मुलगी याच ट्रेनमध्ये चढली आहे. तुला तुझ्या बायकोचा चेहरा देखील दाखवावा लागेल. मग ती मुलगी त्यांना म्हणू लागली, तुम्ही माझ्या पतीशी असे कसे बोलत आहात? तुम्ही माझ्या पतीला नीट ओळखत नाही. तुम्हाला माहीत नाही त्यांची खूप वरपर्यंत ओळख आहे. मग ते राजीवला म्हणू लागले, बघ भाऊ, जर तुझी वरपर्यंत ओळख असेल तर आमचेसुद्धा मोठमोठ्या लोकांसोबत उठणे बसणे आहे. आम्ही सर्व त्या मुलीचे भाऊ आहोत जिचा आम्ही शोध घेत आहोत. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिला शोधूनच काढणार. तुझ्या पत्नीने आम्हाला तिचा चेहरा दाखवावा, अन्यथा आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जर चेहरा दाखवला तर आम्ही शांतपणे इथून निघून जाऊ. राजीव त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत राहिला, कारण त्याला समजले होते की ही मुलगी घरातून पळून आली आहे. आणि मग ते मुलीला धमकावू लागले, अरे मुली, तू उघडपणे तोंड दाखवतेस की आम्ही जबरदस्तीने तुझ्या तोंडावरचे स्कार्फ काढू. मग तिने आपल्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. तेव्हा तिचा चेहरा पाहताच ते रागाने लाल झाले आणि तिचे केस पकडून म्हणू लागले, घरातून पळून जाऊन लग्न केलं, असले ऐऱ्यागैरसोबत लग्न करून तू आमची इज्जत खराब केली आहे. असे म्हणत त्यांनी मुलीच्या छातीवर बंदूक रोखली. तेव्हा तिने राजीवचा हात पकडला आणि म्हणाली, माझे लग्न काय कुठल्या ऐऱ्यागैरेसोबत झाले नाही, तर या व्यक्तीशी झाले आहे. हा माझा नवरा आहे आणि तो खूप मोठा उद्योगपती देखील आहे. हे ऐकून राजीवला धक्काच बसला आणि तो त्यांना म्हणू लागला, नाही नाही, ही माझी बायको नाही आणि माझा तिच्याशी लग्न करण्याचा काहीच विचार नाही. ती मुलगी म्हणाली, अहो, जे व्हायचे होते ते झाले आहे, आता घाबरून काय उपयोग? ती मुलगी खोटं बोलत आहे हे पाहून राजीव त्या मुलीकडे रागाने बघू लागला आणि म्हणाला, तू खोटं का बोलतेस? मी तुझ्याशी कधी लग्न केलं आहे? तेव्हा ती राजूच्या जवळ येऊन त्याच्या कानात म्हणाली, प्लीज गप्प बस, मी सर्व सांभाळून घेईन. आणि मग ती त्याच्या भावांना सांगू लागली की मी या व्यक्तीशी लग्न केले आहे आणि आता तो माझा नवरा आहे. तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता. त्या मुलीचे तोंडून हे ऐकून तिच्या भावांनी त्यांच्या बहिणीसह राजूलाही जबरदस्तीने त्यांच्यासोबत घेऊन गेले. राजू पुन्हा पुन्हा त्या लोकांना सांगत होता की ही मुलगी खोटं बोलत आहे आणि माझे हिच्यासोबत लग्न वगैरे काही झालेलं नाही. यावर त्या मुलीचे भाऊ म्हणाले की काही वेळांपूर्वी तू म्हणत होता की ही माझी बायको आहे, तर मग आता तू पलटी का मारत आहे? राजीवने मुलीच्या भावांना सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचे काहीच ऐकले नाही आणि ते त्यांच्या बहिणीसह राजीवलाही घेऊन गेले. त्या मुलीची जॉईंट फॅमिली होती. 2 चुलते आणि तिचे वडील असे त्यांचे मोठे कुटुंब होते. त्यासोबतच तिला 4 भाऊ होते, जे आत्ता तिला घरी घेऊन आले होते. ते खूप मोठे कौलाचं घर होतं. घरात सर्वजण बसले होते आणि सगळे राजीवकडे बघत होते. राजीव सर्वांना सांगून थकला होता की मी तुमच्या मुलीशी लग्न केले नाही, ती खोटं बोलत आहे. पण ती मुलगी सर्वांना सांगत होती की माझा नवरा तुम्हा लोकांना घाबरतो, म्हणूनच तो सत्य लपवतोय. मग ती तिच्या मोठ्या भावाला म्हणाली, दादा, तसे पण तुम्ही माझ्यासाठी एक श्रीमंत खानदानी मुलगा शोधत होता. मग हा पण काही साधा मुलगा नाही, तो एक खूप मोठा उद्योगपती आहे. त्यावेळेस राजीवने फॉर्मल शर्ट घातला होता आणि तो खरंच खूप छान दिसत होता आणि ती मुलगी राजीवच्या लूकचा फायदा घेत होती. मुलीचे चुलते आणि वडील राजीवला त्याच्या कामाबद्दल विचारू लागले. राजीव मुलीच्या वडिलांकडे बघत होता. त्यांच्या हाताच्या 10 बोटांपैकी 8 बोटांमध्ये सोन्याच्या जाडजूड अंगठ्या होत्या
आणि गळ्यात जाडजाड सोन्याच्या चैनी होत्या. त्यांची पर्सनॅलिटी एखाद्या मोठ्या गुंडासारखी वाटत होती. हे सर्व पाहून थोडा वेळ राजीव शांत बसला होता. पण नंतर मुलीच्या भावांच्या हातात बंदूक पाहून त्यांनी त्यांना त्याच्या व्यवसायाबद्दल सांगितले. राजीव दिल्ली शहरातील नामांकित व्यावसायिकांपैकी एक होता. तो एक उच्च शिक्षित तरुण आणि खूप मोठा बिझनेसमॅन देखील होता. त्याच्याकडून सर्व काही ऐकल्यावर मुलीच्या घरातील लोक म्हणाले की आम्ही तुमच्या नात्याला नकार थोडीच दिला होता, तर मग पळून जाऊन लग्न करण्याची काय गरज होती. त्यांचे म्हणणे ऐकून राजीव आश्चर्यचकित झाला आणि म्हणू लागला, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास का बसत नाही की तुमची मुलगी खोटं बोलत आहे. मग ते राजीवला म्हणू लागले की तू आमचा जावई आहेस, तुला आता आम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. आम्ही समजून घेऊ शकतो की तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करून चूक केलीस, पण आता आम्ही तुम्हा दोघांचे लग्न पूर्ण विधी आणि मोठ्या थाटामाटात संपूर्ण शहरासमोर करू, जेणेकरून प्रत्येकाला वाटेल की आम्ही स्वतः आमची मुलगी नंदिनीसाठी तुला पसंत केले आहे. त्या लोकांना फक्त आपल्या मुलीवर विश्वास होता, पण राजीववर नव्हता. त्यामुळेच राजीवने वारंवार सांगूनही राजीवचे लग्न एका डॉनच्या मुलीशी झाले. शहराच्या जवळच असलेल्या एका छोट्या खेडेगावात एक मोठा गुंड राहत होता, ज्याची पूर्ण शहरात दहशत होती. जो खेड्यात राहून शहरातले सर्व सूत्र हलवत होता तेच या मुलीचे वडील होते. त्यांनी राजीवला घराबाहेर जाऊ दिले नाही. मुलींचे जबरदस्तीने लग्न केल्याबद्दल ऐकले होते, पण इथे तर पहिल्यांदाच एका मुलाचे जबरदस्तीने लग्न केले जात होते. नंदिनीला साथ देणे राजीवला खूप महागात पडले होते. लग्नानंतर राजीव नंदिनीला आपल्यासोबत घरी घेऊन आला. घरी पोहोचताच राजीवच्या आईने राजीव आणि नंदिनीकडे आश्चर्याने पाहिले आणि मग ती राजीवला म्हणाली, राजीव, ही तुझी मीटिंग होती का? जर तुला मुलगी आवडली होती तर तू माझ्याशी बोलायला हवे होते. असे कोणाच्या घरच्या इज्जतीला पळून आणताना तुला लाज वाटली नाही का? आई, तू चुकीचा गैरसमज करून घेत आहे. राजीव सर्व माझ्या डोळ्यासमोर आहे, मग यातून मी आणखीन काय समजून घ्यायचे? यावेळी राजीवने आईसमोर गप्प राहणे योग्य मानले. संपूर्ण रस्त्यात राजीव नंदीशी एक शब्दही बोलू शकला नाही, कारण गाडीत नंदिनीचा एक भाऊही होता, जो नंदिनीला राजीवच्या घरी सोडवायला आला होता. राजीवने विचार केला होता की घरी गेल्यावर मी या नंदिनीला बरोबर सांगतो, तिने माझ्याशी हा खेळ खेळला आहे आणि माझा तमाशा बनवून ठेवला आहे. पण घरी पोहोचताच राजीव आपल्या आईशी थोडा वेळ बोलला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. राजीवच्या आईने नंदिनीलाही राजीवच्या खोलीत पाठवले. नंदिनी राजीवच्या खोलीत येऊन हसायला लागली आणि म्हणाली, देवाचे खूप खूप आभार आहे की ट्रेनमध्ये तू भेटला आणि सर्व काही व्यवस्थित झाले. तू श्रीमंत आणि व्यावसायिक आहेस, म्हणूनच माझ्या घरच्यांनी काही म्हटले नाही. नाहीतर मला वाटले होते की आता माझे घरचे लोक मला मारूनच टाकतील. राजीव म्हणाला, तुझं डोके तर ठीक आहे ना? तुझ्या फायद्यासाठी तू माझ्याशी हा काय खेळ खेळलास, तुला माहीत आहे का? मग नंदिनी म्हणाली, ही माझी मजबुरी होती. हो, बरोबर आहे, पण यात तू मला का ओढले? राजीव, खरं तर माझं एका मुलावर प्रेम आहे, पण समस्या अशी आहे की तो मुलगा श्रीमंत नाही आणि हे मला माहीत होतं की माझे कुटुंब त्या मुलाशी माझे लग्न करण्यास कधीच राजी होणार नाहीत. मी त्याच्याशीच लग्न करण्यासाठी घरातून पळून गेले होते, पण तो स्टेशनवर वेळेवर पोहोचू शकला नाही आणि तो स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच ट्रेन निघाली होती, म्हणून मला एकटीलाच ट्रेनमध्ये चढावे लागले. आणि मग मला त्याचा मेसेज आला की आता तो मला डायरेक्ट सुरतला भेटेल. पण मी सुरतला पोहोचण्याआधी माझे भाऊ शोधत शोधत ट्रेनमध्ये माझ्यापर्यंत पोहोचले आणि मग हे नाटक करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. म्हणूनच मी तुझ्याबरोबर हे सर्व नाटक केले, कारण तू श्रीमंत दिसत होता. मी विचार केला की माझ्या घरच्यांना तू माझा पती आहे असे सांगितले तर ते काही आक्षेप घेणार नाही, पण तू काळजी करू नकोस, लग्न फक्त नाटकच राहील. नंदिनीने तिच्या स्वतःच्या हेतूसाठी राजीवचा वापर केला होता. हे कळल्यावर राजीवला खूप राग आला आणि तो नंदिनीला म्हणाला की तू मला वेडा समजते का? तुला पाहिजे तेव्हा तू माझा वापर करशील आणि मी तुला माझा वापर करू देईल. नंदिनी म्हणाली, मग मी अजून काय केले असते? तुझा वापर करणे ही माझी इच्छा नव्हती, माझी मजबुरी होती.
मी विचार केला की माझ्या या नाटकाने तुला काय फरक पडेल. तू एक पुरुष आहेस. आपला घटस्फोट होताच तुला दुसरी चांगली मुलगी मिळेल आणि तू तिच्याशी लग्न करशील, चांगले जीवन जगशील आणि मी समीरशी लग्न करेल. पण माझ्या आईवडिलांनी माझे लग्न कधीच त्या मुलासोबत होऊ दिले नसते, कारण तो मुलगा गरीब आहे. तुला माहीत आहे का, गरीब म्हणून जन्माला येणे खूप मोठा गुन्हा आहे. हे सर्व सांगताना नंदिनीच्या डोळ्यात पाणी तरळले. नंदिनीचे ओले डोळे बघून राजीव जरा शांत झाला आणि तो विचार करू लागला की या मुलीचे म्हणणे बरोबर आहे. हे सर्व नाटक तर आहे आणि या नाटकामुळे माझे काहीच नुकसान होणार नाही. त्यानंतर नंदिनीने बॅगेतून ड्रेस काढला आणि ती चेंज करायला बाथरूममध्ये गेली. राजीव हे आरामात बेडवर पडला. नंदिनी जेव्हा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिने अगदी साधे कपडे घातले होते. मग नंदिनीने उशी उचलली आणि त्याच बेडरूममध्ये असलेल्या सोफ्यावर जाऊन पडली. पुढचे काही दिवस असेच गेले. मग एक दिवस राजीवने नंदिनीला विचारले की तू ज्याच्यावर प्रेम करते तो मुलगा आता कुठे आहे. तर नंदिनीने सांगितले की त्याच्या घरात समजलं आहे की तो माझ्यावर प्रेम करतो. त्याचे वडील खूप कडक आहेत आणि त्याच्या वडिलांनाही आमचे लग्न व्हावे हे मान्य नाही, कारण माझे वडील आमच्या इथले सर्वात मोठे डॉन आहेत आणि सगळे त्यांना खूप घाबरतात. त्यामुळे सध्या तो माझ्याशी लग्न करू शकत नाही. पण मला खात्री आहे की एक दिवस तो मला घ्यायला नक्कीच येईल आणि मग तू मला घटस्फोट देशील आणि मी माझ्या समीरबरोबर जाईन. हे सगळं सांगताना नंदिनी खूप आनंदी दिसत होती. आता नंदिनी राजीवला अनेकदा समीरबद्दल सांगायची की समीर खूप चांगला मुलगा आहे आणि तो तिच्या कॉलेजमध्ये शिकत होता, पण सध्या त्याला नोकरी नाही. तो नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहे. तेव्हा राजीवने नंदिनीला विचारलं की आता तुझं माझ्याशी लग्न झालंय, मग तो तुझ्यावर संशय घेणार नाही का. राजीवचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणाली की नाही, कारण मी त्याला सगळं आधीच सांगितलं आहे आणि हे सुद्धा सांगितलं आहे की तू खूप चांगला माणूस आहेस आणि सभ्य व्यक्ती देखील आहे. मला माहीत आहे की तू माझ्यासोबत असे काही करणार नाहीस. मग राजीव म्हणाला, हो हे बरोबर आहे, मला तुझ्याशी असे काही करायचे सुद्धा नाही. यावर नंदिनी राजीवला म्हणाली, हो मला पण माहीत आहे इतकी तुझ्यात हिंमत नाही. एवढं बोलून नंदिनी पुन्हा हसायला लागली. नंदिनीचे म्हणणे ऐकून राजीवला असे वाटले की नंदिनीने आपल्या पुरुषार्थावर प्रश्न उपस्थित केला आहे. म्हणून राजीवही नंदिनीला म्हणाला, हिंमतचे तर तू बोलूच नको. हिंमत तर माझ्यात खूप आहे. जर मी करायचेच ठरवले तर खूप काही करू शकतो. राजीवचे हे शब्द ऐकून नंदिनीची कात्रीसारखी चालणारी जीभ थांबली होती. नंदिनीला थोडेसे चिडवण्याच्या उद्देशाने राजीव तिच्याजवळ गेला आणि म्हणाला की जिथे पती पत्नी एकाच खोलीत एकत्र झोपतात तिथे कधीही काही होऊ शकते. राजीवकडून हे ऐकून नंदिनीचा चेहरा फिका पडला. ती राजीवपासून थोडी मागे सरकली आणि म्हणाली, खबरदार, जर तू माझ्यासोबत असं काही करण्याचा प्रयत्न केला तर. नंदिनीच्या भीतीचा थोडा अजून आनंद घेत राजीव म्हणाला, मग मला कोण आणि का रोखू शकते. आपले तर लग्न झाले आहे आणि आता आपण नात्याने पती पत्नी आहोत. असं म्हणत राजीव नंदिनीच्या चेहऱ्यावरच्या तेजस्वी रंगाचा आनंद लुटत होता आणि आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. जी नंदिनी काही वेळापूर्वी स्वतःला राजीवपेक्षा धाडसी समजत होती, पण आता राजीवचे काही शब्द ऐकून ती खूप घाबरली होती. काही वेळ राजीव नंदिनीच्या चेहऱ्याकडे बघत राहिला, जी भीतीने आणखीनच सुंदर दिसत होती. आणि मग राजीवने आपली नजर हटवली आणि जोरजोरात हसायला लागला. राजीवच्या अशा हसण्यावर नंदिनी त्याच्याकडे बघतच राहिली. तेव्हा राजीव म्हणाला, अरे मी तर गंमत करत होतो आणि तू खरंच सिरियस झाली. माझ्या बाजूने तू निश्चित राहा. मी एक साधा माणूस आहे आणि तो एक वेडा माणूस असावा जो अशा मुलींशी संबंध ठेवेल जिच्या मनात आधीपासूनच कोणीतरी असेल. राजीवचे म्हणणे ऐकून नंदिनीच्या जीवात जीव आला आणि ती राजीवला म्हणू लागली, प्लीज इथून पुढे अशी चेष्टा करत जाऊ नकोस. मी समीरवर खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही. यावर राजीव म्हणाला, हो बाबा, मला समजलं आहे. ज्याच्यासाठी तू घर सोडू शकते त्याच्यासाठी तर तू काही पण करू शकते. नंदिनीने राजीवला 1 महिन्याचा वेळ मागितला होता, पण राजीवला माहीत नव्हते की जसजसा वेळ निघून जाईल तसतसे त्याचे मन नंदिनीसाठी बदलेल.
नंदिनी राजीवच्या आईसोबत खूप मिसळली होती आणि दोघींनाही दिवसभर एकमेकींसोबत गप्पा मारायला खूप आवडायचे. त्यामुळेच राजीवची आई नंदिनीच्या येण्याने खूप खुश झाली होती. राजीवसोबत सुद्धा नंदिनी खूप गप्पा मारायची. एक दिवस जेव्हा राजीव त्याच्या ऑफिसमधून घरी आला तेव्हा नंदिनी खोलीत बसून आईस्क्रीम खात होती आणि जमिनीवर रिकामे वेपर्स आणि चॉकलेटची पॅकेट पडले होते. नंदिनी बेडवर बसून आरामात टीव्हीवर सिरियल बघत होती. खोलीची अवस्था बघून राजीव म्हणाला, ही काय बेडरूमची अवस्था करून ठेवली आहे. बेडरूम कसे ठेवायचे याची तुला मॅनर्स नाही का? प्राणीसुद्धा आपली जागा साफ ठेवतात. राजीवचे बोलणे ऐकून नंदिनी हसली आणि म्हणाली, पण मी प्राणी नाही. त्यामुळे मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मजेत जगायचे आहे. आणि मग मला असे लोक आवडत नाही जे यंत्रासारखे जगतात आणि घड्याळाच्या काट्यासारखे श्वास घेतात. कधीकधी बालपणीचे अस्ताव्यस्त जगणेसुद्धा चांगले असते. यावर राजीव म्हणाला, असे बसायच्या जागी घाण करणे योग्य आहे का? मग नंदिनी म्हणाली, तू तुझ्या आयुष्यात कधी डोकावून पाहिले आहेस का की तू कसले आयुष्य जगतोयस? घरातून ऑफिसला जाणे आणि ऑफिसमधून घरी परत येणे, बास, फक्त हेच तुझं आयुष्य आहे. तुझी प्रत्येक गोष्ट तुला जागेवर मिळते म्हणून तू फक्त यालाच तुझी परफेक्ट लाईफ समजतो का? कधीतरी आयुष्याचा आनंद घ्यायला शिक आणि माझ्यासारखं जगण्याचा प्रयत्न कर. नंदिनीचे बोलणे ऐकून काही वेळ राजीव विचारात पडला आणि मग तो नंदिनीला म्हणाला, ठीक आहे, मग शनिवार आणि रविवार हे 2 दिवस माझे ऑफिस बंद असते तर मी तुझ्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून मलासुद्धा कळेल की तुझ्या आयुष्यात काय विशेष आहे. ते ऐकून नंदिनी खुश झाली. हे 2 दिवस मी तुझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस बनवीन. राजीव म्हणाला, बघूया, मग उद्या तसा पण शनिवार आहे. असे म्हणत राजीवने नंदिनीच्या हातात तिची उशी दिली आणि म्हणाला, जाऊन तुझ्या जागेवर झोप. नंदिनी जाऊन सोफ्यावर झोपली आणि मग दुसऱ्या दिवशी ते चहा नाश्ता करून घराच्या बाहेर पडले. तेव्हा राजीवच्या आईने नंदिनीला हाक मारली आणि म्हणाली, तुमचे नवीन लग्न झाले आहे आणि आज आपले कुलदैवत असलेल्या देवाची रामवाडी गावात यात्रा आहे. जर तुम्ही बाहेर फिरायला चालले असेल तर तुम्ही त्या यात्रेत जावा. त्या निमित्ताने तुमचे दर्शनसुद्धा होईल. राजीवच्या आईच्या सांगण्यावरून नंदिनी राजीवला रामवाडी चालू असलेल्या जत्रेत घेऊन गेली. प्रथम तर त्यांनी रामवाडीतील देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते जत्रेतील बाजारात फिरू लागले. लहानपणी राजीव खूप वेळा या जत्रेत आला होता, पण तो मोठा झाल्यावर आज पहिल्यांदाच नंदिनीसोबत या गावातल्या जत्रेला आला होता. तिथे खूप गर्दी होती. नंदिनी जत्रेतील दृश्यांचा आनंद घेत होती. तेव्हा नंदिनीला पाळणा पाहून खूप आनंद झाला. तर उंच पाळणा बघून राजीवच्या चेहऱ्याचा रंग फिका पडू लागला होता. कारण राजीव लहानपणी पतंग उडत असताना त्याच्या घराच्या छतावरून पडला होता. तेव्हापासून त्याला उंचीची खूप भीती वाटत होती. गोल गोल फिरत असलेल्या पाळण्याला पाहून नंदिनी राजूला म्हणाली, चल आपण पाळण्यात बसूया. यावर राजू म्हणाला, अरे नाही, मला पाळण्यात बसायला आवडत नाही. मग नंदिनीने राजूला विचारले की तू पाळण्यात बसायला घाबरतोस का? खरं तर राजूला पाळण्याची खूप भीती वाटत होती, पण पुरुष असल्यामुळे त्याला हे जाहीर करायचे नव्हते. त्यामुळे तो नंदिनीला म्हणाला, भीती आणि मला पाळणा काय घाबरायची गोष्ट आहे का? चल आपण पाळण्यात बसूया. नंदिनी राजीवचा हात पकडून पाळण्यात बसायला गेली. खरं तर राजीवच नंदिनीचा हात पकडून पाळण्यात बसायला गेला असे म्हणायला हरकत नाही. पाळण्यात बसतात नंदिनीला राजूच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. म्हणून ती राजूला म्हणू लागली, आता मला पाळण्याची भीती वाटत नाही. पण तुला माहीत आहे का मी घाबरत का नाही? राजीने विचारले. का? नंदिनी सांगू लागली की लहानपणी मलासुद्धा अशा उंच पाळण्याची खूप भीती वाटायची. पण नंतर मला माझ्या भावांनी सांगितले की जेव्हा पाळणा उंचावरून खाली येतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. मग अशा वेळी डोळे बंद करून मोठमोठ्याने मम्मी मम्मी म्हणून ओरडायची. ती भीती आपोआप निघून जाते. त्यानंतर नंदिनी शांतपणे पाळण्याचा आनंद घेत होती. पण राजीव इतक्या जोरात मम्मी मम्मी ओरडत होता की जत्रेत आलेल्या प्रत्येकाला ते ऐकू जात होते. आज नंदिनीने डोळ्याऐवजी कान बंद केले होते, कारण राजीवचे ओरडणे तिला असह्य झाले होते. जे काम मोठमोठे डॉक्टरही करू शकले नाहीत ते काम आज नंदिनीने करून दाखवले होते.
राजीवला आता उंच जागेची भीती वाटत नव्हती. एक राऊंड संपल्यावर राजूने पुन्हा त्या पाळण्याचे तिकीट काढले आणि ते दोघेही पुन्हा पाळण्याचा आनंद घेऊ लागले. त्यानंतर नंदिनी राजीवला एका पाणीपुरी स्टॉलवर घेऊन गेली आणि तिथे तिने 2 प्लेट पाणीपुरी बनवायला सांगितल्या. त्यापैकी एक तिने घेतली आणि दुसरी राजीवला देऊ लागली. पण राजीवने पाणीपुरी खाण्यास नकार दिला आणि म्हणाला, मी स्ट्रीट फूड खात नाही, चल आपण छान हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू. मग नंदिनी म्हणाली, तू मला वचन दिले होते की या 2 दिवसात तू माझ्यासारखे आयुष्य जगशील, म्हणून तुला ही पाणीपुरी खावीच लागेल. आणि पुढे ती म्हणाली, चल आपण एक पैंज लावू की जो कोणी आधी ही पाणीपुरी संपेल तोच ठरवेल की उद्या कुठल्या ठिकाणी फिरायला जायचे. हे ऐकून राजीव पाणीपुरीच्या प्लेटवर असा तुटून पडला की काही करून ही पैंज त्याला जिंकायची आहे. नंदिनीला जरासुद्धा वाटलं नव्हतं की राजीव जिंकेल. शेवटी राजूने पैंज जिंकली. मग नंदिनी म्हणाली, उद्या कोणत्या ठिकाणी फिरायला जायचे? तर राजीव म्हणाला, मी तुला ते उद्याच सांगेन. राजीवने नंदिनीसोबत आजचा दिवस खरंच खूप एन्जॉय केला होता. आयुष्य किती सुंदर आहे हे आज त्याला पहिल्यांदाच कळाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच नंदिनीने पुन्हा राजीवला विचारलं, आता मला सांग, आज कुठे जायचे आहे? असं विचारल्यावर राजीव म्हणाला की काल तू मला तुझ्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे जत्रेला घेऊन गेली होतीस, तर आज आपण दोघे माझ्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे समुद्राजवळ बीचवर जाऊ. हे ऐकून नंदिनीचा चेहरा पांढरा फटक पडला. पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला पूर्णपणे नॉर्मल असल्याचे दाखवून दिले. आज बीचवर जाण्यासाठी नंदिनीने राजूसाठी टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट काढून ठेवले. तेव्हा राजू म्हणाला, मी या कपड्यांमध्ये बाहेर जाणार नाही. तू हे माझ्यासाठी कसले कपडे काढले आहेत? मी असे कपडे फक्त घरातच घालतो. आणि मग जेव्हा राजीवने त्याच्या आवडीचे कपडे निवडले तेव्हा राजीवच्या निवडीवर नाराज होऊन नंदिनी म्हणाली, हे कपडे का घातले आहेत? एक काम कर, शेरवानी घाल किंवा सूट घाल. आणि मग त्या दोघांच्या तू-तूमध्ये शेवटी नंदिनी जिंकली आणि राजीवने शांतपणे टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातले आणि ते दोघेही घरातून निघाले. समुद्रकिनारी पोहोचताच नंदिनी पाण्यापासून दूर उभी राहिली. मग राजीव नंदिनीला म्हणाला, अरे तिथे का थांबलीस? इकडे ये, आपण थोडे आत जाऊ. नंदिनीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट समजत होते की पाण्याची तिला भीती वाटत आहे. पण नंदिनी ही एका डॉनची मुलगी होती. मग ती असे कसे तिची भीती जाहीर करू शकत होती? ती शांतपणे राजीवसोबत पाण्यात गेली आणि मग जेव्हा पाणी तिच्या गुडघ्यांपेक्षा वर गेले तेव्हा ती राजीवला म्हणाली की बस झाले, पुढे खोल आहे, आता या पलीकडे जाणे योग्य नाही. मग राजीव म्हणू लागला, अरे नंदिनी, खोल पाण्यात पोहण्याची आणि डुबकी मारण्याची मजा काही वेगळीच असते. इथे खूप कमी पाणी आहे. असे म्हणत राजीवने नंदिनीचा हात धरला आणि तिला पुढे नेले. पुढे जाऊन नंदिनी पोहण्याचा प्रयत्न करू लागली आणि राजीव तिच्या तोंडावर पाणी उडत म्हणत होता, नंदिनी आणखीन पुढे चल. पाणी जास्त असल्यामुळे नंदिनीचा चेहरा आणखीनच फिका पडला आणि ती राजूला म्हणू लागली, नाही, मी इथेच ठीक आहे. तेव्हा राजीवनेही ओळखले की कदाचित नंदिनीला खोल पाण्याची भीती वाटत असेल. पुढच्या क्षणी राजूला वाटले की ही मुलगी असूनही ती माझ्या पाण्यातली भीती आणि उंचीची भीती दूर करू शकते. मग मी नंदिनीची पाण्याची भीती दूर का करू शकत नाही? आणि मग राजूने नंदिनीला पाण्यात पोहायला शिकवायला सुरुवात केली. नंदिनीला डुबकी कशी घ्यायची हे दाखवले. नंदिनीला अजूनही पाण्याची भीती वाटत होती, पण ते तिला राजूला कळू द्यायचे नव्हते. राजूच्या सांगण्यावरून नंदिनीने नाक धरले आणि पाण्यात डुबकी घेतली. नंदिनी डुबकी मारून पाण्यात गेली खरं, पण ती बाहेर येऊ शकली नाही, कारण तिथे पाणी खूप खोल होते. नंदिनी पुन्हा पाण्याच्या वर आली नाही. तेव्हा राजू खूप घाबरला आणि नंदिनीचा शोध घेण्यासाठी त्याने पाण्यात डुबकी मारली आणि नंदिनीला त्याने पाण्याच्या बाहेर काढले. पण ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. राजूने तिचे पोट दाबून पोटातील पाणी बाहेर काढले आणि तिला तोंडाने श्वास दिला. राजू स्वतःशीच बडबडायला लागला की मी कशाला नंदिनीला पाण्याच्या जवळ घेऊन आलो. काही वेळातच नंदिनी शुद्धीवर आली. हे बरे झाले, नाही तर खूप अवघड झाले असते. मुलींची भीती घालवणे हे मुलांकडून होऊ शकत नाही. चुकूनही असे कधीही करू नका. नंदिनी भानावर आली.
राजीव तिला एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन गेला. त्यानंतर ते दोघेही घरी आले. पण राजूची परीक्षा अजून संपली नव्हती. त्या रात्री नंदिनीला खूप ताप आला. रविवार असल्यामुळे डॉक्टर त्यांच्या क्लिनिकवर उपस्थित नव्हते. त्यामुळे राजीवने संपूर्ण रात्र नंदिनीच्या डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवून काढली होती. पण दुसऱ्या दिवशी नंदिनीच्या तब्येतीत काहीच फरक न पडल्यामुळे तिला दवाखान्यात न्यावे लागले. 3 दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर नंदिनीची तब्येत सुधारली आणि मग तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतात राजीव तिला घरी घेऊन आला आणि तिची स्वतः काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याने पहिल्यांदाच 8 दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. राजीवची आईही राजूला म्हणाली होती की मी नंदिनीची काळजी घेईल. पण नंदिनीच्या अवस्थेला राजीव स्वतःला जबाबदार मानत होता. या दिवसात राजीव आणि नंदिनीची मैत्री घट्ट होत गेली आणि मग राजूला कळलेच नाही की तिची काळजी घेताना तो नंदिनीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबतचे गप्पा, तिच्यासोबत घालवलेले क्षण आता राजीवला चांगले वाटत होते. म्हणूनच राजूच्या विखुरलेल्या खोलीचे कारण आता राजीवला मिळाले होते. आता राजूच्या जगण्याचं कारण नंदिनी बनली होती. पण नंदिनीच्या तोंडून समीरचे शब्द निघायचे तेव्हा राजीव तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. कारण नंदिनीने समीरचे नाव घेतले तरी राजीवला जळजळ व्हायची. पण तो हे नंदिनीला सांगू शकत नव्हता. एके दिवशी बोलता बोलता राजीवने नंदिनीला विचारले की जर समीर तुझ्या आयुष्यात आला नसता आणि माझे तुझ्यासाठी स्थळ आले असते तर तू काय केले असते? राजूला नंदिनीचे मत जाणून घ्यायचे होते आणि राजूच्या मनाला वाटत होते की नंदिनीने त्याची स्तुती करावी. काही वेळ नंदिनी राजीवकडे खूप प्रेमाने बघू लागली आणि मग ती म्हणाली, यात विचारायचे काय आहे? तू खूप चांगला माणूस आहे, हे उघड आहे आणि हे साहजिकच आहे की जर समीर माझ्या आयुष्यात आला नसता तर मी तुझ्याशीच लग्न केले असते. नंदिनीच्या तोंडून हे शब्द ऐकून राजीवचे हृदय क्षणभरासाठी धडधडणे विसरले होते. राजीवच्या मनाला जे ऐकायचे होते ते त्याला मिळाले होते. त्याच्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय बनला होता. त्याचे मन करत होते की नंदिनीला आपली मिठीत घेऊन तिच्यावर खूप प्रेम करावे, ज्यामुळे ती समीरचे नाव घेणेही विसरेल. पण राजीव हे करू शकला नाही, कारण त्याला माहीत होते की नंदिनीच्या मनात तो नाही तर समीर आहे. राजीवचे दिवस नंदिनीचे स्वप्न पाहत जात होते. तेव्हाच एके दिवशी नंदिनीने राजीवच्या आयुष्यात पुन्हा एकदा धमाका केला. राजीव ऑफिसमधून घरी परतल्यावर त्याने नंदिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहिला. तेव्हा त्याने तिला विचारले, एवढ्या आनंदी होण्याचे कारण समजेल का? यावर नंदिनी म्हणाली की समीरने फोन केला होता, त्याला खूप चांगली नोकरी मिळाली आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याने आपल्या आईवडिलांनाही आमच्या लग्नासाठी पटवून दिले आहे आणि तो लवकरच मला इथून घेऊन जाईल. आता मी तुमच्या घरी फक्त काही दिवसांची पाहुणी आहे. हे ऐकून राजूच्या हृदयाचे जणू तुकडीच झाले होते आणि ते खूप जोरजोरात धडधड करू लागले. त्याला असे वाटत नव्हते की नंदिनीने त्याला सोडून समीरकडे जावे. पण ही गोष्ट तो नंदिनीला सांगूही शकत नव्हता, कारण त्याला माहीत होते की हे लग्न नंदिनीसाठी फक्त नाटक आहे. नंदिनी राजूला म्हणू लागली, मला समीरकडे सोडायला येशील ना? हे ऐकून तर राजूचे मन तुटले आणि तो त्याच्यात धुंदीत होता. तेव्हा नंदिनी राजूला पुन्हा पुन्हा विचारू लागली, सांग ना राजीव, तू येशील ना तुझ्या मैत्रिणीला सोडवायला? नंदिनीच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून राजीवची अवस्था अशी झाली होती की त्याला पुन्हा पुन्हा तिच्या तोंडून त्याचंच नाव ऐकावे वाटत होते आणि त्याला असे वाटत होते की आयुष्यभर तिच्या तोंडातून आपले नाव ऐकत राहावे, तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या हृदयाची धडधड अनुभवावी. मग वेळ तिथेच थांबेल आणि नंदिनी कायम त्याच्या मिठीत राहील. पण हे सर्व राजीवचे स्वप्न होते. सत्य तर काही वेगळेच होते. इच्छा नसतानाही राजीव नंदिनीला नकार देऊ शकला नाही आणि त्याने नंदिनीला वचन दिले की तो स्वतः तिला समीरकडे घेऊन जाईल. त्या दिवसापासून राजीव आपल्या खोलीत न झोपता स्टोरूममध्ये झोपू लागला. आता हे नंदिनीलाही वाईट वाटत होते. जेव्हा ती स्टोरूममध्ये गेली तेव्हा तिथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत बरेच सिगारेटचे तुकडे पडलेले होते. राजीवच्या हातात दारूची बाटली होती आणि तो तसाच जमिनीवर झोपला होता. नंदिनीने राजूला आधार देत तिथे असलेल्या सोफ्यावर झोपवले. त्यावेळी राजीव नशेच्या अवस्थेत होता आणि तो म्हणत होता,
प्लीज नंदिनी, मला सोडून जाऊ नकोस. नंदिनी, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हे बडबड करताना नशेच्या अवस्थेतही राजूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो पुन्हा पुन्हा म्हणत होता की मी तुझ्यावर प्रेम करतो. नंदिनी, तू मला सोडून जाणार नाही ना? राजूची अवस्था पाहून नंदिनीच्याही डोळ्यात पाणी आले आणि आजही धाडसी नंदिनी पहिल्यांदा कोणासाठी तरी रडत होती. त्यानंतर नंदिनी तिच्या खोलीत परत गेली. पण त्या दिवशी ती रात्रभर झोपू शकली नाही. नंदिनीच्या मनातील युद्ध सुरू झाले आणि नंदिनीला समजत नव्हते की तिने कोणाचे ऐकावे. नंदिनीला राजूच्या अवस्थेवर रडताना पाहून तिचे मन तिला प्रश्न करू लागले. काय झाले नंदिनी? तू कोणासाठी रडत आहेस? तू हे विसरू नकोस की तुझे गंतव्यस्थान समीर आहे. मग नंदिनीचे दुसरे मन तिला सांगू लागलं की तुझं गंतव्यस्थान फक्त राजीव आहे. तू सुद्धा राजीववर प्रेम करायला लागली आहेस. राजीवच्या हातात दारूची बाटली बघून तू का रडत होतीस? तर समीरने तुझ्यासमोर कितीतरी वेळा दारू पिली आहे, तेव्हा तुला वाईट वाटले नाही. मग राजीवने दारू पिल्याचे तुला वाईट का वाटले? विचार करत नंदिनीला पहाटे झोप लागली. 2 दिवस उलटून गेले होते. पण या 2 दिवसात राजीव आणि नंदिनीमध्ये काही बोलणं झालं नाही. आणि मग तो दिवस आला. राजीव नंदिनीला समीरकडे सोडवायला चालला होता. तेव्हा नंदिनीने राजूला विचारले, राजीव, मी कायमची निघून चालली आहे. तू आपल्या मैत्रीला विसरलास तर नाही ना? तेव्हा राजूने काव्यात्मक शैलीत उत्तर दिले, तू मला विसरून जाणे तो तुझा हक्क आहे. पण ज्या दिवशी मी तुला विसरेल तर समजून जा, मी त्या दिवशी या जगात नसेल. नंदिनीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. पण तरीही तिला जे हवं होतं ते अजून घडलं नव्हतं आणि तिला चांगलंच माहीत होतं की कदाचित ते कधी होणारही नाही. कारण राजीव नंदिनीच्या प्रेमासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करू शकत होता. पण नंदिनीला त्याच्या मनातील गोष्ट सांगून तो तिला दुखी करू शकत नव्हता. शेवटी नंदिनी आणि राजीव समीरकडे पोहोचले. तेव्हा राजीवने नंदिनीला गाडीतून खाली उतरून आणि एक मंदस्मित हास्य करून समीरकडे जाऊ दिले. नंदिनी राजूला वारंवार सांगत होती, मी जात आहे राजीव. पण तो तिला जाताना पाहू शकत नव्हता, म्हणून तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. नंदिनीला वाटत होते की राजीवने तिला जाण्यापासून रोखावे. पण राजीवने नंदिनीला दिलेले वचन पाळले आणि असे काही केले नाही. मग नंदिनी समीरकडे जाऊ लागली. पण माहीत नाही काय झालं की नंदिनी काही क्षण समीरजवळ थांबली आणि त्याच्याशी बोलत राहिली. आणि मग अचानक ती वळली आणि राजीवकडे येऊ लागली. राजीवसोबत लग्न झाल्यावर नंदिनीला हे कळलं होतं की प्रेम करणं आणि निभावणं यात खूप मोठा फरक आहे. राजीव आणि नंदिनीचं लग्न हे नाटक होतं, हे खरं आहे. पण राजीवने त्या नाटकातील लग्नात दिलेली वचनंही पूर्ण केली होती. राजूने नंदिनीला तिचे प्रेम मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला होता. पण ही गोष्ट जेव्हा नंदिनीच्या लक्षात आली तेव्हा तिनेही समीरला सोडून राजीवची निवड केली आणि राजीवजवळ येऊन ती राजीवला हाताने मागे ढकलत म्हणाली, तू खरंच माझ्यावर खूप प्रेम करतोस ना? असे म्हणत नंदिनी जोरात रडू लागली आणि राजीवला आय लव्ह यू म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली. राजूने सकाळीच एक दारूची बाटली पिली होती आणि तो अजूनही नशेत होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की नंदिनीने त्याला मिठी मारली आहे. जेव्हा नंदिनीने आपली गुलाबी ओठ राजूच्या ओठावर ठेवले तेव्हा राजूला नंदिनीच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आणि त्याने नंदिनीला घट्ट मिठीत घेतले. अशा प्रकारे राजू आणि नंदिनीच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आणि त्यांच्या आयुष्याच्या या नवीन सुरुवातीसह आमची कथा संपली. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.